बोरगावच्या विकासासाठी 100 कोटी दिले. आमदार शशिकला जोल्ले यांचे प्रतिपादन. निप्पाणीनंतर लोकसंख्येने दुसऱ्या नंबरचे मोठे शहर बोरगाव आहे. या शहरात आज तागायत 105 कोटीहून अधिक विकास कामासाठी निधीचा पुरवठा करून कामे पूर्ण केली आहेत. बोरगावच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही नेहमीच प्रयत्नशील आहोत. भविष्य काळातही शहराच्या विकासासाठी निधी देणार असल्याचे प्रतिपादन आमदार सौ शशिकला जोल्ले यांनी व्यक्त केल्या. त्या बोरगाव येथे 3,10,00,000च्या विविध विकास कामाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होत्या. व्यासपीठावर माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले व हलसिद्धनाथ साखर कारखान्याचे ज्येष्ठ संचालक रामगोंडा पाटील हे होते. प्रारंभी प्रभाग क्रमांक 1 मधील रस्ता कामाचा शुभारंभ नगरसेवक शरद जंगटे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले यांच्या हस्ते शिरपळ वाढवून तर आमदार शशिकला जोल्ले यांच्या हस्ते कुदळ मारून करण्यात आला. यावेळी बोलताना आमदार जोल्ले म्हणाले की आपण निप्पाणी मतदारसंघातील गावापैकी बोरगाव शहराच्या विकासाकडे अधिक लक्ष दिले आहे. निप्पाणी महात्मा गांधी रुग्णालयात डायलिसिस विभाग सुरू करण्यासाठी 10 लाख रुपये मंजूर केले असून लवकरच रुग्णांच्यावर मोफत सुविधा उपलब्ध होणार असल्याचे सांगितले. यावेळी नगरसेवक शरद जंगटे म्हणाले की जोल्ले अण्णा वहिनी सारखे खंबीर नेतृत्व लाभल्याने संपूर्ण शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचे सांगितले. यावेळी बाबासाहेब चौगुले, पांडुरंग खोत, युनुस मुल्लानी यांनीही आपले मनोगत व्यक्त करून जोल्ले दाम्पत्याच्या कार्याचा आढावा घेतला. यावेळी नगरसेवक शरद जंगटे यांच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा यथोचित सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन करून आभार अजित कांबळे यांनी मानले. या कार्यक्रमासाठी अरविंद खराडे, जितेंद्र खोत, पंचगंगा संचालक महावीर पाटील, नितेश खोत, संकेश्वरचे पवन पाटील, राजू भदरगडे, उत्तम कदम, शिशू आदमाळे, अजित तेरदाळे, दादा बहादुले, जितू पाटील, जिनेंद्र अमण्णावर, राजू पाटील, फिरोज अपराज, शिवाजी भोरे, भाजप कार्यकर्ते, महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. बोरगावहून प्रशांत कांबळे. 104 ಕೋಟಿ ಒಂದರ ಲಕ್ಷ ಕೊಡ್ರಿ ಎಷ್ಟು ಅಂತ 104 ಕೋಟಿ 70,22,000 ರೂಪಾಯಿದ ಅನುದಾನ ಬರೀ ನಿಮ್ಮ ಬೋರ್ಗಾಂವ್ ಗ್ರಾಮಕ್ಕೆ ನಾವು ಕೊಟ್ಟೇವಿ ಅಂತ ಹೇಳಕ್ಕೆ ಬಹಳಷ್ಟು ಹೆಮ್ಮೆ ಆಗ್ತದೆ. ಆದ್ರೆ ಬೇರೆ ಬೇರೆ ಕಾರಣದಿಂದ ಸಮುದಾಯ ಭವನ ಇರ್ಬೋದು, ರಸ್ತೆಗಳಿರ್ಬೋದು, ಗಟರ್ ಇರ್ಬೋದು, ನೀರಿನ ವ್ಯವಸ್ಥೆ ಇರ್ಬೋದು, ಲೈಟ್ ವ್ಯವಸ್ಥೆ ಇರ್ಬೋದು, ಶಾದಿ ಮಹಲ್ಗಳಿರ್ಬೋದು, ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ವೈಯಕ್ತಿಕ ಸಿಲಿಂಡರ್ಗಳು ನಿಮಗೆ ಸಿಲಿಂಡರ್ ಎಷ್ಟು ಕೊಟ್ಟಿತ್ತು ಒಂದು ಸರ್ತೆ ಕೊಡಕತ್ರ 100 ಸಿಲಿಂಡರ್ಗಳು ಕೊಟ್ಟಿದ್ದೇವೆ ನಾವು. 300-400 ಸಿಲಿಂಡರ್ಗಳನ್ನ ನಾವು ಕೊಟ್ಟಿದ್ವಿ. ಈಗಾಗಲೇ ಯಾರು ವಿಧವೆ ಇರ್ತಾರ ಅವ್ರಿಗೆ 12ಕ್ಕಿಂತ ಹೆಚ್ಚು ಮನೆ ನಾವು ಕೊಟ್ಟಿದ್ವಿ. 56 ಮಂದಿಗೆ ನಾವು ಇದ್ರಾಗ ಏನಂತಾರ ಅಂಗವಿಕಲ ಮನೆಗಳನ್ನ ಕೊಟ್ಟಿದ್ವಿ. ಮನೆ ಕೊಡೋದಾಗ್ಲಿ ಮತ್ತೊಂದು ಕೊಡೋದಾಗ್ಲಿ ಇದನ್ನೆಲ್ಲ ನೋಡಿದ್ರ ಬೋರ್ಗಾಂವ್ ಹೈಯೆಸ್ಟ್ ಫಂಡ್ ನಾವು ಈಗಾಗಲೇ ಕೊಟ್ಟಿದ್ದೇವೆ ಅಂತ ಹೇಳಕ್ ನನಗೆ ಬಹಳಷ್ಟು ಖುಷಿ ಆಗ್ತದೆ. अण्णा म्हटले किती लागणार आहे, मी म्हटलं 1 कोटी 1.5 कोटी. अण्णा म्हटले तेवढं नाही, डबलच एस्टिमेट कर मी करून देतो म्हटले. आणि फक्त 8 दिवसाचे निधी मंजूर करून दिलेले आहे. तुम्ही एवढे समजून घ्या की परवाच जनजीवन मिशनचा 18 कोटीचं वहिनीने उद्घाटन करून गेले. महिना बी झालं नाही, परत 3 कोटीचं निधी उद्घाटनला वहिनी देत आलं. म्हणजे बोरगाववर विशेष अण्णा वहिनींचं लक्ष आहे. त्याच पद्धतीनं आमचं आणि तुमचं बी लक्ष असलं पाहिजे. आणि पुढच्या काळामध्ये जे मंदिरांचं वगैरे काही थोडं विषय चालू आहे ते बी अण्णा आणि वहिनीच्या नजरेस आणून ते बी पूर्ण करायचा मी प्रयत्न करणार आहे. अण्णा आणि वहिनी जे बी बोरगावचं काम आम्ही घेऊन गेलो 5 मिनिट बी आमच्यासाठी त्यांनी म्हणजे वेळ करत नाहीत. ताबडतोबच्या अधिकारीला जे सांगायचं ते सांगून आमच्या कामाचं हे करून देतात. आणि अण्णा वहिनी मी नगरसेवक झाल्यानंतर माझ्या वाड्यातील लोक म्हणत होती की आता शरद एकटाच काय काम करणार, पण अण्णा वहिनी सारखे खंबीर देवता माणूस माझ्या माघारी आहेत. 5 कोटी 3 नाही, आणि अण्णा वहिनींच्या नेतृत्वाखाली 100 कोटीने कामं आणूया. फक्त जरा टाइम द्या. अण्णा वहिनी तर आमच्याशी कायम